नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आयज 26 जून म्हटल्यार इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग एब्यूज अँड इलिसीट ट्रॅफिकिंग. ड्रग्स, अंमली पदार्थ, घुवळी वखदां असे जे वेगवेगळे शब्द आमी ह्या गजालीक वापरतात ताचो यूज, ताचो वापर आणि ताच्या संदर्भातलो व्यवहार हालींच्या तेंपार गोंयांत ज्या तरेन वाडला तो एक सिरियस कन्सर्न आणि एक व्हडलें संकश्ट म्हणून गोंय मुखार हो आतां विशय उबो जाल्लो आसा. गोंय पुलीस, मागीर एंटी नार्कोटीक सेल, मागीर केंद्र सरकारचे ज्यो संस्था ह्या संदर्भात कार्यरत आसात त्या सगळ्या संस्था कडल्यान ह्या संदर्भातली अवेअरनेस, ह्या संदर्भातली कारवाई, रेड ह्यो सगळ्यो गजाली सुरू आसात. पुणून ज्या प्रमाणान गोंया भितर हालींच्या तेंपार ड्रग्स सापडपाक लागल्यात आणि फक्त कोस्टल बेल्टूच न्हू तर इंटरनल हिंटरलँड गांवां भितरूय आतां ड्रग्स मेळपाक लागल्यात. ते जर पळयत जाल्यार गोंया खातीर, गोंयच्या सामाजीक स्वास्था खातीर ही एक चिंतेची अशा पद्दतीची गजाल थारता. आता जी आंकडेवारी आयज ह्या दिसाच्या निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी जाल्यो. 2 दिसां पयलीं ह्या संदर्भातले एक रन एंटी नार्कोटीक सेल गोंयचे तांणी ह्या संदर्भात एक रन अशा पद्दतीचो प्रोग्राम दवरलेलो. आयज पुलिसांनी ह्या संदर्भात कांय गजाली कशा तरेन एंटी नार्कोटीक सेल हें काम करता, आतां मेरेन कशा पद्दतीन कारवाय जालो ह्या संदर्भातली माहिती दिली. आणि ती माहिती पळयल्या उपरांत खरें म्हटल्यार अजाप जाण्यासारकी परिस्थिती आयज गोंयची आसा. फाटल्या म्हटल्यार ह्या वर्सा जानेवारी ते जून 6 म्हयनेच जाले. ह्या 6 म्हयन्यान ऑलमोस्ट 75 crores रुपीजाचे ड्रग्स हे सीज जाल्ले आसात. फाटल्या वर्सा होच आंकडो फक्त 9.91 crores आसलो. तो आंकडो आता ह्या 6 म्हयन्यान 75 crores रुपीजांचेर पावलो. हातूंतल्यान नेमकें कितें दिसून येता? आता ह्या संदर्भात जेन्ना कांय पत्रकारांनी IGP कडेन विचारलें, IGP केशव राम चौरासिया जे नव्यानूच पुलीस खात्यांत रुजू जाल्ले आसात, IAS ऑफिसर आसात, तांकां विचारलें जर्नलिस्टांनी की बाबा हो इतलो व्हडल्या प्रमाणात जो ड्रग्स गोंयान जो सापडला हाचो अर्थ ड्रग्साचो वेपार, ड्रग्साचे वेव्हार हे वाडल्यात काय कितें? तर तांचें अशें म्हणणें आसा की ड्रग्साचे वेव्हार हे आसाच, म्हणून पुलिसांनी आपली कारवाय वाडयल्या. पुलिसांची कारवाय ही इमिजिएट जावपाक लागल्या. इंटेन्सिव्ह ड्रायव्स पुलिसांच्यो सुरू जाल्ल्या कारणानूच इतल्या व्हडा प्रमाणात ड्रग्स हे गोंयान सिजर जाल्यात. आता इतल्या व्हडा प्रमाणात ड्रग्स जेन्ना गोंयान सिजर जाल्यात हाचोच अर्थ इतल्या व्हडा प्रमाणात ड्रग्साचो डिमांड हो गोंया भितर आसा. आणि ह्या डिमांडाच्या अनुषंगान आता मेरेन जर 75 कोटी रुपयाचे ड्रग्स जर सापडल्यात जाल्यार कितलो ड्रग्स आमच्या गोंयभरान सध्या पसरला हाचो अंदाज आमच्यान करूं नजो. म्हटल्यार गोंयचे टुरिजम, आमचे खंय तरी टुरिजमाची दिशा दशा चुकल्या काय कितें? आमच्यो पॉलिसीज खंय तरी चुकीच्या पद्दतीन फुडें वयतात काय कितें? ज्या तरेन आमी टुरिजम प्रमोट करता ते नवे टुरिजम पॉलिसीज, नव्यो टुरिजम धोरणां ही अशा तरेच्या ह्या ड्रग्स वेवसायाक प्रमोट करता काय कितें? ह्या सगळ्या गजालींचो सखोलपणान विचार, चर्चा जावपाची आयज वेळ आयिल्ली आसा. ह्यान पयलीं ड्रग्स म्हटल्या उपरांत तातूंत फक्त नॉन गोवन नाजाल्यार फॉरेनर्स तातूंत इन्वॉल्व आसात अशा पद्दतीची वक्तव्यां करपाचो एक प्रकार घडटालो. पूण आतां जर आमी पळयत जाल्यार व्हडा प्रमाणात थळावे तरणाटे ह्या वेवसाया भितर आयज सापडपाक लागल्यात. झटपट श्रीमंत जावपाच्या संदर्भात जी काय थोड्यो संदी आमच्या तरणाट्यांक मेळ्ळ्यात तातूंत एक जमनीचे वेव्हार, एक जमनीची 1-2 डिलां केलीं काय लायफ सेटल, तशा पद्दतीन आतां ग्रामीण वाठारांतले भुरगे हे ह्या ड्रग्साच्या वेव्हारांत वचपाक लागल्या. कारण हे ड्रग्स एका जाग्या वयल्यान दुसऱ्या जाग्यार व्हरोन दिवपी अशा पद्दतीक लागून मनशाची गरज पडटा. म्हटल्यार सप्लायर टू कंज्युमर, आणि हातूंत फक्त ते पुडयो पावयपाक हजारांनी लाखांनी पयशे मेळटात. आणि ह्याच खातीर खुबशे बेकार आमचे तरणाटे जे आसात ते ह्या अशा धंद्यांनी
गुंतत आसात, अशी ही भिरांकूळ परिस्थिती आयज गोंया मुखार तयार जाल्ली आसा. ह्या वर्सा जे 75 crores रुपयाचे जे ड्रग्स सापडले ते ऑलमोस्ट ताची क्वांटिटी 150 किलो ताची क्वांटिटी आसा. आणि हे जर पळयत जाल्यार ह्या सगळ्या पुराय कारवायेन 15 फॉरेनर्सांक पुलिसांनी अरेस्ट केल्ले आसात आणि हे फॉरेनर्स वेगवेगळ्या देशाचे आसात. हाचोच अर्थ विदेशांतल्यान नाजाल्यार आमच्या भारत देशांतल्या हेर भागांतल्यान हे ड्रग्स गोंयांत पावतात आणि गोंयांत पावल्या उपरांत ताचे सिस्टमॅटिक पद्दतीन तेचे डिस्ट्रिब्युशन चलता. म्हटल्यार हे ड्रग्स गोंयांत पावतात कशे? थ्रू रोड, थ्रू एअर, थ्रू वॉटर, खंयच्या मार्गांतल्यान हे ड्रग्स गोंयांत पावतात हाचोय सोद घेवप हे खूप गरजेचें आसा. कारण जर हो फ्लो असोच जर सुरू रावत जाल्यार गोंया खातीर ती खूप धोक्याची अशा पद्दतीची घटना घडपाक शकता. आता जानेवारी ते जून ह्या फाटल्या 6 म्हयन्यान जी कारवाई जाली तातूंत ऑलमोस्ट 98% 98 लोकांक तातूंत अटक जाली आणि 78 केसीस ह्या भितर फायल जाल्ल्यो आसात. आणि ह्या 98 लोकां भितर 15 लोक हे फॉरेन नॅशनल आसात आणि 15 लोक हे फॉरेन नॅशनल्स आणि हेर जे लोक आसात तातूंत 2024 ह्या वर्सा 162 केसीस जाल्ले आणि ह्या फाटल्या म्हणजे आता जानेवारी टू जून जर आमी पळयले जाल्यार 78 केसीस जाल्यो. फाटल्या 2024 वर्सा 162 केसीस जाल्ल्यो तातूंत 190 पर्सन्स वर अरेस्टेड आणि तातूंत 24 फॉरेनर्स आसले. ही आंकडेवारी आमकां नेमकी कितें दर्शयता? ही आंकडेवारी जर पळयत जाल्यार तातूंत व्हडा प्रमाणान हे थळावे लोकूय हातूंत इन्वॉल्व आसात हे स्पश्टपणान आमकां तातूंत दिसता. ह्या 5-6 म्हयन्याच्या कारवायेन 26 लोक हे गोवन आसात, आमचे थळावे आसात. त्या भायर 15 फॉरेनर आणि उरलेले सगळे परप्रांतीय लोक आसात. 26 गोंयकार ह्या ड्रग्साच्या ह्या प्रकरणान ह्या वेव्हारान फाटल्या 6 म्हयन्यान पुलिसांनी अरेस्ट केल्ले आसात. हाचो अर्थ कितें? आणि ह्या विशया कडेन आमी कशा पद्दतीन कशा तरेन पळयतले हेवूय खूप गरजेचें आसा. हालींच जे एंटी नार्कोटिक्स रन जो ऑर्गनायज केल्लो त्या वेळार ANCच्यो SP मॅडम सुनीता सावंत हांणी ह्या संदर्भान जागृताय करपी कांय म्हायती दिली आणि तातूंत तांणी एक इम्पॉर्टंट म्हायती दिली ती म्हटल्यार ह्या ड्रग्साच्या संदर्भात ज्यो केसीस जातात नाजाल्यार ड्रग एब्यूज नाजाल्यार इलिसीट ट्रॅफिकिंग ह्या संदर्भात जर कोणाय कडेन म्हायती आसत जाल्यार तांणी 1933 टोल फ्री नंबर 1933 ह्या नंबराचेर तांणी ही म्हायती दिवं येता आणि ह्या नंबरा वयल्यान जो मनीस म्हायती दिता ताचें नांव ताची सिक्रसी ही प्रामुख्यान ताची सिक्रसी दवरपाची हमी आमच्यो मॅडम सुनीता सावंत हांणी दिल्लेली आसा. हातूंत खंयच्याच तरेन आयडेंटिटी ही पुरायपणान सिक्रेट दवरतले अशा पद्दतीचे हमी अशा पद्दतीचे आश्वासन मॅडमीन दिल्लें आसा. आणि हो जो नंबर आसा 1933 हो नंबर प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी हांणी हो लॉन्च केल्लो ड्युरींग द प्रोग्राम ऑफ ड्रग फ्री भारत 2047 मेरेन भारत हो ड्रग फ्री करपाच्या संदर्भात दिकेन सरकारान पावलां उखल्लेलीं आसात, केंद्र सरकारान आणि राज्य सरकारानूय. आणि त्या वेळार मानस ह्या अंडर ही नॅशनल नार्कोटीक हेल्पलायन 1933 ऑल इंडिया लेवलाची ही हेल्पलायन आसा ती हेल्पलायन सुरू जाल्ली आणि ह्या हेल्पलायनीचेर ह्या संदर्भातल्यो कंप्लेंट्स नाजाल्यार इन्फॉर्मेशन नागरिकांक पुलिसां मेरेन पावोवपाक नागरीक शकतात आणि ताची सिक्रसी दवरपाचें उतर पुलिसांनी दिल्लें आसा. आता एक गजाल ड्रग्स ह्या विशयाच्या आड जर आमी लढटले झगडटले जाल्यार फक्त पुलिसूच कारवाई करतले आणि हे ड्रग्स ना जातले अशें जावपाक शकना. सोसायटी म्हणून समाज म्हणून आमकांय काय संदर्भात काय बाबतींत ह्या संदर्भातली जबाबदारी घेवची पडटली. विशेष करून आयज गांवगिऱ्या वाठारांनी ज्या तरेन गांजा सापडपाक लागला म्हटल्यार ह्याच फाटल्या सप्तकान एक केस जाली त्या वेळार स्कुलाच्या भुरग्यांक ह्या गांजाचे डिस्ट्रिब्युशन करपाच्या संदर्भात पुलिसांनी कारवाई केली. काल तर कोलवाळे झेली भितर गांजाचे बॉल करून ते भायल्यांतल्यान भितर भिरकोवपाचे प्रकार घडले. म्हटल्यार
खंयच्या थराचेर हो धंदो आणि हो प्रकार पावला हे आमकां ह्या घडणुकींतल्यान दिसून येता। आता गांवगिऱ्या वाठारांनी म्हणा नाजाल्यार शारांनी म्हणा, जे आता हो विषय आसा तो फक्त जे अरेस्ट केल्या ते ह्या व्यवहारान आसात त्या भुरग्यांक अरेस्ट केल्या, पुणून ह्या ड्रग्साच्या व्यसनांक कितले भुरगे सापडल्यात काय आणि कितले भुरगे सापडलेले आसतले काय हाचो विचारूच आमच्यान करूं नजो। म्हटल्यार जर कारवाई जर 26 गोंयकार आमकां जर सापडले जाल्यार ड्रग्साचे व्यसनान शेकड्यांनी गोंयकार, हजारांनी गोंयकार आसपाक शकता, पुणून ही गजाल ही खंयच्याय कुटुंबा खातीर एक लजेची गजाल असल्या कारणान दर एक कुटुंब ही गजाल लिपयता आसूं येत। कांय वेळार जेन्ना परिस्थिती हाताभायर वयता तेन्ना मागीर अशा पेशंटांक व्हरोन IPHPन एडमीट करचे पडटा आणि IPHPन एडमीट करप म्हटल्यार लोकांच्या तकलेन आनी वेगवेगळे विशय येतात। मागीर कांय प्रायव्हेट हॉस्पिटल्स आसात, कांय प्रायव्हेट अशा पद्धतीच्यो क्लिनीक आसात ज्या जाग्यार अशा पेशंटाचे ट्रीटमेंट जातात, म्हणून हो एक सोशल अशा पद्धतीचो प्रॉब्लेम हो गोंयांत तयार जाल्लो आसा आणि तो आमकां योग्य पद्धतीन हँडल करचो पडटलो। पहिली गजाल म्हटल्यार आमकां जर लक्षात आयलें की खंय तरी भुरगे हे ड्रग्सांनी इन्वॉल्व जाल्ले आसात, ड्रग्साचें सेवन करपाक लागल्यात, खंय तरी जंगलांनी रातचे खंय तरी आनी खंय तरी बसतात, सिगरेटी वडटात, नाजाल्यार अशा पद्धतीन ह्या माध्यमांत वेगवेगळ्या माध्यमांतल्यान ड्रग्साचें सेवन करतात, जाल्यार सादूर जावपाची गरज आसा। तुम्ही कागाळ करतले म्हणून ती कागाळ अशा पद्धतीन तुम्ही पळोवं नाका। त्या भुरग्यांक आमकां त्या व्यसनांतल्यान भायर जर काडपाक जाय जाल्यार आमकां इनिशिएटीव घेवची पडटली, आमकां पावलां मारची पडटली आणि ऑथॉरिटी मेरेन हो विशय पावोवचो पडटलो। नाजाल्यार हे अशेंच जर चलत रावलें आणि आमी जर त्याच्या कडेन डोळे झाक जर केली जाल्यार ही सगळी प्रकरणां केन्ना आमच्या दारान आणि केन्ना आमच्या घरान पावात हे आमच्यान सांगूं नजो। आणि त्या खातीर गोंय पुलिसांच्या ह्या आवाहनाक आमकां प्रतिसाद दिवचो पडटलो। कांय प्रमाणान गोंय पुलिसांच्या बाबतींत नाजाल्यार ऑथॉरिटीच्या बाबतींत लोकांच्या मनात कितलेशेच दुबाव आसात की ही ऑथॉरिटी तांकां मिलाफ आसल्या शिवाय हे सगळे धंदे चलपाकूच शकनात म्हणून, आणि मागीर नागरीक कागाळ करपाक भियातात। पुणून कांय प्रमाणात आमकां आमच्या ऑथॉरिटीचेर विश्वास दवरचोच पडटलो, कारण जर आमी तांचेर विश्वास दवरूंक ना जाल्यार मुखाट्यांनी ह्यो सगळ्यो गजाली आमकां सहन करच्यो पडटल्यो आणि त्यो जर आमी सहन केल्यो फॉर लॉंग टर्म जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली बुमरँग जातल्यो आणि आमचें सोशल पीस, गोंयची आमची सामाजीक जीण जी आसा ती पुरायपणान ह्या ड्रग्साच्या गजालीक लागून उद्ध्वस्त जावपाचो धोको आसा। आणि त्या खातीर आमकां सादूर जावचें पडटलें, आमकां अलर्ट जावचें पडटलें आणि आमकां समाज म्हणून एकठांय येवन हाच्या विरोधान झूज दिवची पडटली। आणि ह्या झुजेक पुलीस आणि ज्यो ऑथॉरिटीज ह्या संदर्भात आसात त्यो सगळ्यो ऑथॉरिटी ह्या सगळ्या ऑथॉरिटींक लोकां बरोबर रावचें पडटलें। तर आयच्या ह्या इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग एब्यूज अँड इलिसीट ट्रॅफिकिंग ह्या दिसा नागरीक म्हणून आमी गोंयकार म्हणून सगळे एकठांय येवन ह्या ड्रग्साच्या विरोधान झगडपाचो एक पण करया, एक निश्चय करया आणि आमच्या कडेन ज्या तरेन शक्य जाता त्या तरेन आमी ह्या गजाली खातीर मुखार सरया, पुलिसांक आणि ऑथॉरिटीक सपोर्ट करया, हेल्प करया आणि गोंयाक ड्रग्स मुक्त जावपाच्या दिकेन आमी पावलां मारया। तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले। आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरू नाकात। आमचे व्हिडिओज तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।